पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. रिसोड पोलीस ठाण्यात 2011 मध्ये पोलीस कोठडीत झालेल्या बेग्या पवार यांच्या मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन पोलीस निरीक्षकासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला. तब्बल 15 वर्ष 1 महिना 23 दिवसानंतर या प्रकरणाचा निकाल लागल्याने पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या प्रकरणानुसार 9 मे 2011 रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकून बेगा पवार यांना चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान झालेल्या मारहाणीत 10 मे 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर सीआयडीने अवघ्या 34 दिवसात तपास पूर्ण करून संबंधित पोलिसांविरुद्ध खून तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिकराम जाधव या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बेग्या पवार यांच्या आई वडिलांनी यापूर्वी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा दावा केला होता. निकालानंतर त्यांनी न्यायालय, सीआयडी आणि सरकारी पक्षाचे आभार मानत न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. सरकारी पक्षाचे वकील श्रीराम काळू यांनी हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा असून कायद्यापुढे सर्व समान असल्याचा ठोस संदेश देणारा असल्याचं सांगितलं. आज 2011 ला पारधी समाज जो वाढोण्या गावामध्ये राहत होता, सेनगाव तालुका, या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस जे होते ते गेले आणि रात्री 3:30 वाजता म्हणजे 10:05-11च्या पहाटे घरातून बेग्या नैनू पवार आणि शेतामधून राजू शेषराव पवार या दोघांना त्यांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं आणि त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये बेग्या नैनू पवार जो होता त्याला एकूण 43 जखमा झाल्या आणि त्यामध्ये तो मरण पावला. आणि या घटनेचा जो तपास आहे सुरुवातीला 174 कलम अंतर्गत अकस्मात घटना म्हणून केला गेला आणि नंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. सीआयडीने त्याचा तपास पूर्ण करून 2011 मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले. 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर माननीय जे.पी. झपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात 9 जे आरोपी होते त्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि त्यांच्यावरती कलमा लावल्या होत्या. त्या कलमात 341, 342, 331, 302, 201, रेड विथ 34 याप्रमाणे आणि याशिवाय स्पेशल अॅट्रॉसिटी, कारण पारधी समाजाचा तो मृतक बेग्या नैनू पवार जो होता तो पारधी समाजाचा होता आणि आरोपी क्रमांक 1, 3, 7 आणि 9 यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीच्या ज्या 318, 322 आणि 327 या कलमाअंतर्गत त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि समाजामध्ये या शिक्षेमुळे एक चांगला संदेश गेलेला आहे की समाजातील जे अंतिम घटक आहेत त्यांना देखील न्याय मिळू शकतो आणि अशा प्रकारचं उत्तम उदाहरण वाशिम जिल्ह्यातील या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. 9 आरोपी हे पोलीस कर्मचारी? हो, 9 पण आरोपी जे आहेत ते पोलीस कर्मचारी आहे. आरोपी क्रमांक 1 जे आहेत हे त्या रिसोड पोलीस ठाण्याचे PI होते, ठाणेदार होते. ओके. आणि ते सध्या सेवा. बरं वाटलं आपल्याला. बरं, हो, काय घटना झाली होती? घटना झाली रातच्या 3:30ला आले. महापोरग 7 वाजता शेतात गेलं ट्रॅक्टरवर. तिथून 12 वाजता घरी परत आलं. परत आल्याच्या बाद नवरा बायको घरात झोपले आणि अंगणात झोपलो होतो. मग जेव्हा आरडाओरडा झाला, आमची सून ओरडू लागली, तेव्हा आम्ही उठलो. तो बी आम्ही म्हणलं आमच्या लक्ष्मीनं तुम्ही काव मारायला आले? नाही आम्हाला तपास घ्यायचा. मग तपास कशाचा? म्हणे तुम्हाला काय घेणं आहे? 3:30ला नेलं. 6 वाजता त्याचा जीव घेतला आणि आम्ही उठलो, शेनगाव पोलीस स्टेशनला चालले गेलो. मग आम्हाला माहिती पडत 5 वाजता तिथं शेनगावच्या POसानं सांगितलं का बाबा बेग्या पवार कोण आहे? म्हणलं माझा मुलगा आहे. तो पोलीसवाल्याच्या माराच्यानं मरण पावला, जीवाच मारला त्याला. मग आम्ही तिथं आलो रिसोड, त्याला आणलं वासमाकड. किती वर्ष झाले घटनेला? 2011 मध्ये.
न्याय मिळाला तुम्हाला कसं वाटतं? हो मग न्याय आता मिळाला साहेब आपल्याला. काळू साहेबांना म्हणजे आमची फार चांगली व्यवस्था केली साहेब. आई बोला तुम्ही.